नमस्कार मित्रांनो, या ऑटो स्पेअर चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही कधी लक्षात घेतलंय का की स्पेअर पार्ट विकत घेणारा ग्राहक नेमका काय विचार करत असेल स्पेअर पार्ट घेताना? हे कधी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय? नसेल केला तर आज आपण या व्हिडिओमधनं तेच पाहणार आहे. स्पेअर पार्ट परचेस करताना ना ग्राहक सगळ्यात पहिला विचार करतो की ते स्पेअर पार्ट महाग मिळतील का स्वस्त असतील, आपल्याला डिस्काउंट मिळेल की नाही मिळणार, हा त्यांच्या मनात येणारा पहिला प्रश्न. दुसरा त्यांच्या मनात येतो प्रश्न की या पार्टची जर स्वस्त मिळत असेल तर याची गुणवत्ता चांगली असेल का, हा चांगल्या क्वालिटीचा असेल का, माझ्या गाडीला व्यवस्थित फिटिंग होईल का, हे त्याच्या मनात येणारा दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न असा येतो की जर पार्ट खराब झाला तर मला हा दुकानदार मला रिप्लेसमेंट देईल का, मला ह्या स्पेअर पार्टची वॉरंटी मिळू शकते का, आणि जर वॉरंटी मिळाली तर मला किती दिवसाची वॉरंटी मिळू शकते, महिन्याची मिळू शकते, 6 महिन्याची मिळू शकते, वर्षाची मिळू शकते. तर हा एक त्याच्या मनात प्रश्न सारखा येत असतो. तर काही ग्राहकांना आणखी एक क्युरियोसिटी असते की जेव्हा स्पेअर पार्ट विकत घेतात तेव्हा त्यांच्या डोक्यात आणखीन एक प्रश्न येतो की बाबा हा पार्ट मी घेतलाय, हा फिटिंग कशा प्रकारे होतो. त्याला नुसतं पार्ट विकत घेण्यात इंटरेस्ट नसतो, तर त्याला पार्ट कशा प्रकारे फिटिंग करतो हे पण जाणून घ्यायचं असतं. असे सुद्धा ग्राहक मार्केटमध्ये असतात. तर हा एक त्यांच्या डोक्यात येणारा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. तर जे शॉप मालक आहेत, ज्यांचे स्पेअर पार्टचे दुकान आहे, ज्यांनी नवीन सुरू करतायत, जे जुने आहेत त्यांना हे सगळं नॉलेज असतंच, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. पण जे नवीन ह्या व्यवसायामध्ये उतरण्याचा प्रयत्न करत आहेत त्या लोकांसाठी हा खास व्हिडिओ आहे. तर त्यांनी ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे ना आधी आपल्याकडे तयार ठेवावी. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, त्यांनी प्रश्न विचारला तुम्ही जेव्हा त्याला उत्तर देता ना तेव्हा त्याचं समाधान होतं की माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलं आहे. आपण आपल्या प्रत्येक स्पेअर पार्टची वॉरंटी, त्याची गुणवत्ता ही आपल्याकडे तयारच ठेवायची. त्यांनी प्रश्न विचारला की त्याला त्याचं सडतड उत्तर लगेच देता आलं पाहिजे. असा कोणताच स्पेअर पार्ट ठेवायचा नाही की आपल्याला आपली मान खाली जाईल त्याच्यामुळे, की आपल्याकडे त्याचं उत्तर नसेल. त्याच्यामुळे क्वालिटीवाले स्पेअर पार्ट ठेवा आणि क्वालिटीवालेच स्पेअर पार्ट विका. आपल्या शॉपमध्ये स्पेअर पार्ट ठेवताना जास्तीत जास्त मागणी असलेले रनिंग पार्ट हे तुम्ही सगळ्या मॉडेलचे शक्यतो आपल्या स्टॉकमध्ये भरून ठेवायचा विचार करा. कारण जेवढे रनिंग स्पेअर पार्ट तुमच्याकडे असतील तेवढा तुमचा ग्राहक तुमच्याकडे वाढत राहील. कारण रनिंग स्पेअर पार्टला जर ग्राहक रिटर्न गेला तर तो तुमच्याकडे परत येत नाही. आपल्याकडे जे आलेले ग्राहक असतात त्यांना योग्य मार्गदर्शन करा. तुमच्या माहितीतला एखादा गॅरेजवाला चांगला असेल त्याचं नाव सुचवा की हे स्पेअर पार्ट तुम्ही ह्या गॅरेजला जाऊन फिटिंग करा, माझं नाव सांगा, तुम्हाला योग्य दरामध्ये स्पेअर पार्ट फिटिंग करून देईल. असं सांगितल्याने त्या ग्राहकाचा तुमच्यावर विश्वास वाढतो. तो तुमच्यावर आणखीन विश्वास ठेवून नेक्स्ट टाइम सुद्धा तो तुमच्याकडे येतो. जर स्पेअर पार्ट शॉप जर तुमचा नवीन कोण व्हिडिओ बघत असेल आणि त्याला जर शॉप सुरू करायचं असेल, जर ह्यातला काही नॉलेज नसेल तर तुम्ही आमची या ऑटो स्पेअरची फ्रँचायझी घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकता. संपूर्ण माहितीसाठी हा जो आमचा व्हॉट्सअप नंबर खाली चाललेला आहे त्याच्यावरती तुम्ही तुमचं नाव आणि मला पत्ता व्हॉट्सअप करा, तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवली जाईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्याच्याबद्दल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजून नवीन ऑटोमोबाईलच्या आयडियाजमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.